धूतचिंतन श्री गुरुदेव दत्त. दत्त महात्म्य अध्याय 37. अलर्काचे कृतज्ञता प्रदर्शन. अलर्काची प्रश्नोत्तर प्रेमभक्ती. अलर्काची कृतकृत्यता. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. श्री गणेशाय नमः. श्री गुरु म्हणे शिष्यासी असे गुरुराया त्यासी सांगते विस्तारेशी. राजा मानसी आनंदे मदालसे चालेक हृष्ट होनी अलर्क म्हणे चित्ती ज्ञानार्क उदित केला. सद्गुरू शिष्याला सांगतायत संदीपकाला. आता गुरु जे काय सांगता राजाला, त्यांनी जे सांगितलं ते ऐकून राजाला एकदम आनंद झालेला आहे. आणि तरीसुद्धा आनंदित आणि रोमांचित होऊन तो सांगतो आहे की तुम्ही मला ह्या संसारातून मुक्त केलेलं आहे म्हणे, आणि हा ज्ञानाचा सूर्य मला तुम्ही दाखवलेला आहे म्हणे. माझा हात धरून या भवाब्धीतून मला वर काढून आनंदी घडून ठेवला. एकदा वंदन करिता प्रसन्न होऊन दिले ज्ञान दवडून दुःख माझे. हीच वंदन भक्ती ही उत्तम युक्ती जी दे मला मुक्ती करिता प्रणती तत्काळ. तर म्हणे तुम्ही माझ्यावर एवढे उपकार केलेले आहे म्हणे, तर तुम्ही मला ही भक्ती दिलेली आहे म्हणे आणि मला माझी मुक्ती केलेली आहे म्हणे. तर कोणती भक्ती? वंदन भक्ती तुम्ही माझ्याकडून करून घेतलेली आहे. देव गुरु वेदांत सेवावा यावत जीवित अन्यथा कृतज्ञत महंताची हे युक्ती. तर आपण जिवंत असेपर्यंत देवांची आणि गुरूंची सेवा करायला पाहिजे म्हणे. आता श्लोक आहे. आजीवितं त्रयसेव्या वेदांतो गुरुरीश्वरा पूर्वै ज्ञानाप्तये पश्चात कृतज्ञ निवृत्तये. तर ज्ञानार्जनासाठी आणि नंतर कृतज्ञता घालवण्यासाठी किंवा अर्थात कृतज्ञता दाखवण्यासाठी उपनिषदे, ज्ञानदाते सद्गुरू व परमेश्वर या गोष्टींची आमरण सेवा करावी, म्हणजे जिवंत असेपर्यंत सेवा करावी. इदम सदैव देव म्हणून बोले वेदवचन हे जग ईश्वराहून नसे भिन्न निश्चय. ईश्वर तोची गुरुवर अविद्या गुकार नाश करुकार म्हणून ईश्वर गुरुची. गुरु विद्या ऋणदिती गुरुरीश्वर एव सह. तर गु म्हणजे अविद्या किंवा अज्ञान आणि ऋ म्हणजे ऋणद्धी म्हणजे या अविद्येला अडवणारा किंवा रोधणारा असा जो गुरु तोच हा ईश्वर. गणेश अग्नि विष्णुयुक्त हा मंत्र आगमोक्त तोची गुरु व्यक्त करी मुक्त भवाबंधा. गणेश वन्नी संयुक्तो विष्णूनांच्या समन्वितः वर्णद्वयात्मको मंत्र चतुर्वर्ग फलप्रदा. तर गुरु हा 2 अक्षरांचा एकच मंत्र आहे. तो धर्म अर्थ काम व मोक्ष हे चतुर्विध पुरुषार्थ देणारा आहे. आणि यात गणेश अग्नी व विष्णू या 3 देवता आहेत. जरी हाची माझा मंत्र याने झालो पवित्र. आता इह परत्र नाही अभिलाष अणुमात्र. जरी या देहाचे चर्म काढून त्याचे जुते पायी गुरुचे घातली ऋण न फिटे. तर इतके तुमचे उपकार झालेले आहे म्हणे, तर माझ्या कातडीचे जोडे करून तुमच्या पायात घातले तरी ते उपकार फिटणार नाही असे तो गुरूंना सांगतो आहे. दया करा गुरुवरा मी तुमच्या उपकारा उत्तीर्ण न हे उदारा. प्रत्युपकारा नेमी उपकार हा सद्गुरू माझे अंगे जिरो. हे चित्त तुम्हा स्मरो न विसरो आपात. तर इतके तुमचे उपकार आहे, तर त्याचे मी कसं काय तुमचे प्रत्युपकार करू म्हणे, त्याचे कसं काय उपकार फेडू म्हणे. आणि तुम्ही एवढे उदार आहेत म्हणे की मी हे तुमचे जे उपकार आहे तर साधनेचा मार्ग संपेपर्यंत विसरणार नाही म्हणे. म्हणून निघाली लोटांगण पुनः पुन्हा वंदन म्हणे झालो पावन. मी वंदन मात्रेची धन्य माझी माता जिचा लेख पाहता भेटलो गुरुनाथा आला माथा कृपाहस्त. तर धन्य माझी आईसुद्धा म्हणे की जिने हे असं पत्र लिहून ठेवलेलं होतं आणि त्याच्याने मला
तुमच्यासारखे गुरु भेटले आणि मला उपदेश केला म्हणे, असं तो म्हणतो आहे. धन्य माझा बंधू केवळ दया सिंधू, जो निरूपण साधू, जो हित साधुनी दे माझे. तर माझा भाऊसुद्धा कसा आहे, निरुपम आहे, म्हणजे अतुलनीय, त्याचं वर्णन करता येण्यासारखा आहे म्हणे तो. धन्य ज्याची दृष्टी करी कृपावृष्टी, धुंडित आहे सृष्टी न पुष्टी कर तुझा असा. धन्य वात्सल्य ज्याचे हे स्वनिष्ठा सोडून मोहे, वनातून येऊन ये हित करी महेश्वरसा. असा माझा भाऊ म्हणे, ज्याची खरंच माझ्यावर कृपा आहे, की ज्याने वनातून येऊन माझ्यासाठी हे केलेलं आहे म्हणे, माझं हित करण्यासाठी शंकरासारखा त्यांनी हे हित केलेले म्हणे माझं. धन्य काशी राजा हा, ज्याने सोडून स्नेहा करवूनी राज्यविरहा, महात कार्य करविले, जे कोश लुटिले, जे सैन्य नष्ट झाले, जे स्वये उलटले, हे सर्व झाले माझे हित. तो काशी राजासुद्धा धन्य म्हणे, की ज्यांनी माझं कोशागार लुटून नेलं, राज्य लुटलं आणि माझ्यावर उपकारच केले म्हणे. जे कोश लुटिले, जे सैन्य नष्ट झाले, जे स्वये उलटले, हे सर्व झाले माझे हित. होता हा विनाश आठवला मातृपदेश, तेने भेटला परेश, जेने निराश केले मज. तर अशा प्रकारे आईच्या उपदेशाने सर्व घडलेलं आहे म्हणे आणि माझं कल्याण झालेलं आहे. सर्व समृद्धीची प्राप्ती ईश्वराची अवकृपाती, धनाधिकांची आपत्ती ईश्वर कृपा जाणावी. जर आपल्याला सर्व सुख मिळालं तर ती काय झाली, ईश्वराची अवकृपा समजावी म्हणे. आणि धनाधिकांचे जे काही म्हणजे संकट येतात तर ती ईश्वराची कृपा मानावी म्हणे. कनक हाती मिळता नराय उन्मत्तता, डोळा होई वरता नवल सर्वथा हे नोहे. कनक नाम धुत्र्यासी मिळाले सेविता त्यासी, उन्मत्तता एक क्षणेशी हे सर्वाशी ठावे असे. मिळता समृद्ध वित्त मी झालो उन्मत्त, विषयी डुबले चित्त संत महंत न ओळखवे. सोनं हातात आला की लगेच गर्व येतो म्हणे माणसाला, म्हणजे एकदम वर चढून जातो तो, त्याला सर्व त्याच्या डोळ्यावर सगळं माणसं यायला लागतात म्हणे. आणि ते जर आपल्या हातातून निघून गेलं तर मग हे काही नाही राहत म्हणे. मग म्हणून धन आलं की लगेच गर्व येतो. कनक नाम मिळता समृद्ध वित्त मी झालो उन्मत्त, विषय डुबले चित्त संत महंत न ओळखे. अशा प्रकारे मला पण एवढी समृद्धी मिळाली तर मी कोणालाच ओळखत नव्हतो आणि सगळ्या विषयामध्ये बुडत चाललो होतो. संत महंतांना कोणालाच हे करत नव्हतो म्हणे, मान देत नव्हतो. सख्खा बंधू असुनी ज्याला मानिती मुनी, तो स्वयंवनातुनी येऊनी भाग मागता. म्या मूर्खपणेसी धिक्कारीला तयासी, राज्याची चाड त्यासी काय होती बरे. माझा सख्खा भाऊ म्हणे वनातून आला तो कशासाठी, तर माझं कल्याण करण्यासाठी. आणि मी त्याचा अपमान केला, तो राज्य मागायला लागला, पण त्याला राज्य काय करायचं होतं म्हणे, तो माझ्या हितासाठी हे सगळं करत होता हे मला कळालं नाही म्हणे. पण त्याने सर्व हे केलं म्हणे, मला ज्ञान पाजळलं म्हणे. तो दयाळू पूर्ण नेत्री दारिद्र्यांजन, भरुणी हे नयन उघडवी पूर्ण प्रकाशे. धन्य ती माऊली तिची कृपा सावली, होती म्हणून लाधली सोय आपुली आपणा. तर म्हणून त्यांनी म्हणजे दयाळू होऊन माझे डोळे उघडवले म्हणे त्यांनी. आणि आईसुद्धा माझी एवढी कृपाळू की तिच्या त्या पत्रामुळेच मला सर्व तुमचे पाय दिसले आहेत म्हणे, असे गुरूंना सांगतो आहे तो. धन्य हे गुरुचरण अज्ञान तम हरण, ज्यांना होता शरण जन्म मरण संपले. जे शमदमाहरी वैराग्य अनिवारी, त्या अग्रहस्था टाकोणी दुरी वनांतरी आता जावे. तर अशा प्रकारे तुमचे चरण मला पाहायला मिळाले आणि त्या चरणांमुळे माझ्यामधला जो अज्ञानरूपी अंधकार होता तो नाहीसा झाला म्हणे. आता सगळं जे काही इंद्रिय निग्रह मनोनिग्रह हरण करणारा जो गृहस्थाश्रम आहे तो आता सोडून मी आता वनात चाललो आहे म्हणे. गृहत प्रव्रजितो धीरा पुण्यतीर्थ जललुप्त, वैराग्याने गृहत्याग करून व संन्यास घेऊन पवित्र व पुण्यकारक तीर्थात स्नान करणाऱ्या आणि पुण्यतीर्थी राहणाऱ्या साधकाला धैर्यवान म्हणतात, असा या श्लोकाचा अर्थ आहे. असे बोलते स्मृती हीन ठेविता स्मृती, भगवंताची विस्मृती होईल मती भ्रंशाने. असा राजाचा निश्चय ऐकून दत्तात्रय, म्हणे अलर्का तू जाय बंधूंचे पाय धरावया. तर मग दत्तगुरू त्याला सांगता आहेत, तर तू आता तुझ्या भावाला शरण जा म्हणे, असं सांगतायत, वनात जा म्हणे. त्याची ही खटपट तुला मिळेल वाट, तरी आता तू नीट तया भेट जाऊनी.
तू कृतकृत्य अससी अभिमाना नशिवशी, पुढे तुला आवडे जशी ठेवी तशी स्थिती तू. तर आता ज्यांनी तुझं जीवन हे केलेलं आहे, मार्ग दाखवलेला आहे, तर त्या तुझ्या भावाला तू जाऊन नीट भेट म्हणे आणि धन्यता मान म्हणे आणि अभिमान धरू नको आणि याच्या पुढे तुला जसं वाटेल तसं तू राहा म्हणे. आत्मा असे असंग इंद्रजाळ असे हे जग, निर्णय होता मग वासना रंग न उठेल. हे आत्मा काय आहे तर हे जग आहे कसं आहे इंद्रधनुष्यासारखं मोहमायेतून हे म्हणे स्वप्नवत आहे बुवा असं इंद्रजालासारखं. आत्मा संगस्तोन्यस्त्यादिंद्रजालम तुमाईकम इत्यचंचल निर्णुते कुतो मनसी वासना. आत्मा संगरहित आसक्तीरहित व निस्संग आहे. त्यातून इतर सर्व माईक खोटे इंद्रजाल म्हणून म्हणजे जादूचा खेळ आहे असा स्थैर्याबद्दलचा निर्णय झाला की मनात वासना किंवा अपेक्षा राहणार नाही. मग मनात भोगेच्छा कशी उत्पन्न होईल असा या श्लोकाचा अर्थ आहे. वेद प्रमाणाने झाले ज्ञान त्याचे पुन्हा विनाशन, करी असे प्रमाण नसे भुवनी धुंडिता. जर आपल्याला ज्ञान प्राप्त झालं तर त्याचा पुन्हा नाश होईल का किंवा नाश झाला आहे का कधी, तर असं कुठेच लिहिलेलं नाही आहे म्हणे. तेव्हा आता तू राया वाटे तिकडे जा सखया, तू पावसी भया म्हणून या अलंगिती. गुरुने देता आलिंगन अंगी रोमांच उठून, प्रेमे गळा दाटून आले नयन भरुणी. देहभान हरपुण राजा निश्चल होऊन, बाह्याभ्यंतर भान दे सोडून तत्क्षणी. तर मग राजाने त्याला गुरूंना हे करून प्रेमाने त्याचा गळा दाटून आलेला आहे, त्याला घाईवरून आलेला आहे आणि तो गुरूंच्या पायांना मिठी घालतो आहे आणि त्याच्या मधलं जे आतील बाहेरील जे होतं ते सगळं त्याने सोडून दिलेलं आहे. देवान हरपून गेलेला आहे तो. ज्या सुखा नाही मिती योग्यान ठावे जी स्थिती, प्रेमळ भक्ताची स्थिती ती गती अनिर्वाच्य. कोटी जन्माचे सुकृत जेव्हा मूर्तिमंत दैव उदया येत तेव्हा भक्त होईल. तर मग आपल्या कोटी जन्माचं जेव्हा पुण्य असतं त्यावेळेला आपलं दैव उदयाला येतं आणि आपण भक्ती मार्गाला लागतो. भक्तीचे प्रकार जगी असती चार, त्यात ज्ञानोत्तर भक्ती थोर जाणावी. सायुज्य मुक्तीची वार्ता ती दूर असो आता, निस्सीम भक्तीची कथा जेथे सर्वता न घडे. जो हा ज्ञानी भक्त भगवंती नित्यमुक्त, तोची परममुक्त प्रेमरसात सर्वता. तर भक्तीचे प्रकार 4 आहेत म्हणे. त्याच्यामध्ये ज्ञानोत्तर भक्ती ती सगळ्यात मुख्य म्हणे आणि ती कोणती एकरूप होतं ती. त्या भक्तिरसाचा स्वाद तोची जाणे विशद, त्याचा परमानंद तोची स्वच्छंद अनुभवी. हा अखंडानंद वेणू अखंडानंद जणू नेने मुकुंद, जरी तो सच्चिदानंद स्वच्छंद असे जरी, तरी धरी अवतार करी अभिमान दूर. भक्तापाशी सादर वागे निरंतर भावलुब्ध. आणि मग भक्तिरसामध्ये जर भक्त बुडून गेला तर देवसुद्धा कशाचा भुकेला आहे, भावाचाच भुकेला आहे. तो काय करतो, तो स्वतः सच्चिदानंद का असेना तरीसुद्धा तो अभिमान दूर करून भक्तांपाशी येतो म्हणे. कसा, भावाचा भुकेला. प्रेमळ भक्ताविन देवान पडे चैन, म्हणून इलाज सोडून राहे तदधीन भक्तासी. अशी ही प्रेमभक्ती हे एकांत भक्ती, इजवरुणी चारी मुक्ती ओवाळूनी टाकाव्या. अशी ही प्रेमभक्ती आहे म्हणे. देव आपल्या भक्तांच्या अधीन राहतो. ही भक्ती अलर्कासी लादली अनायासी, कोण त्याच्या दैवासी वाखानील ब्रह्मांडी. असा हा अलर्क तर त्याला सुद्धा ही मिळालेली आहे म्हणे. तर त्याचं दैव कोणाला हे होणार आहे म्हणे, ती त्याचे म्हणजे ब्रह्मदैवाची तुलना कोण करू शकणार आहे. ती छबी दत्ताची ती शोभा मुखकमलाची, ती चपळता नेत्रांची लावण्याची ती सीमा. ते रूपाचे मंडन ते सुहास्यवदन, ते प्रेम कटाक्षवीक्षण, ते वराभव दोन करांचे. तर असा जो दत्तगुरू आहे तो कसा आहे, त्याच्याकडे प्रेमाचा कटाक्ष टाकून बघतो आहे. तर त्याचं रूप कसं आहे, त्याचे दोन हात आहेत, ते काय देत आहेत, अभयवर देत आहेत. तो शंखासमकंठ ते सुचिन्ह वक्ष कपाट, ते पर्णासमपोट गंभीरावर्त समनाभी. तर त्याचं पोट कसं आहे, तर सपाट असं पोट आहे म्हणे. त्याचं बेंबी कशी आहे, तर खोल अशी आहे.
ते उरुनीटरंभोपम ते चरण निरूपण वज्रांकुश ध्वज पद्म जेथे परमचिन्हित. तर त्याचं पाय मांड्या कशा आहेत तर केळीच्या खांबासारख्या आहेत म्हणे. ही स्वरूपाची मात ही छबी अत्युद्भुत हे एक जाळे निश्चित म्हणो मत्स्य जात सापडेत. हे असं त्या दत्तगुरूंचं रूप आहे म्हणे. जे धावे जिकडे तिकडे भटकोनी चहूकडे जया विसावा कोणीकडे न मिळे ते जडे भगवद्रूपी एकता छबी पाहता हाल चाल त्या चित्ता मग नो हे सर्वथा बळे ओढिता न हाले. आणि असं हे रूप पाहिल्यानंतर त्याची तंद्री लागल्यानंतर त्याला बळ हलवलं तरी त्याची नजर हटत नव्हती त्याच्यावरून दत्तगुरूंवरून. ज्याला असे मोचन ते काय असे मोहन अतर्क्य हे भगवत ध्यान जेथुनी मन न फिरे. असं ते रूप आहे म्हणे. मदा चिकटे मासी उडू नये तिसी तसे या मनासी भगवत रूपासी न सोडवे. तर असं जर मन दत्तगुरूंच्या चरणी लीन झालं किंवा भगवंताच्या चरणी लीन झालं तर जशी माशी मधाला चिटकून राहते तिथून ती उडत नाही तसं आपल्या मनाला सुद्धा ते सोडवलं जात नाही म्हणे. मन इंद्रियाचा राव मने रूपे घेता ठाव इंद्रिया न मिळे वाव बाहेर धाव घ्यावया. मन काय आहे तर इंद्रियांचा राजा आहे म्हणे. मनच जर त्या देवाच्या ठिकाणी लावलं तर बाकीचे इंद्रिय कशाला बाहेर धावपळ करतील म्हणे. तसं जसे धन्या सोडून न जाती विवेक सेवकजन तसा स्वराजा मन ठरता न गमने इंद्रियासी श्रीमंता सवे जाता तया मेजवानी होता सेवका मिळे न मागता जसे पक्वान्न भोजन. जसं एखादा धनी आहे त्याला सोडून सेवक जातात का तसं नाही. तसं त्याप्रमाणे मन इंद्रिय म्हणजे इंद्रिय मनाला सोडून जात नाही. किंवा एखाद्या श्रीमंताबरोबर गेलो एखाद्याबरोबर त्या श्रीमंत घरी गेलो तर त्याला जे जेवण मिळतं तेच त्याच्या सेवकाला सुद्धा पक्वान्नाचं भोजन मिळतं. त्याप्रमाणे तसा मना परमानंद होता इंद्रियांचा छंद पूर्ण होई जाई खेद हा स्वाद दुर्लभ. त्याचप्रमाणे मन जर जडलं देवाच्या चरणी तर इंद्रियसुद्धा जडतात. घडून येता ध्यान रूपी रमे मन इंद्रिये ही ते स्थान सर्वथा न सोडिती जशी अलर्काची स्थिती दत्तरूपी रमली मती सर्वथा कुंटली गती न हाले वृत्ती सर्वथा. तर अशा प्रकारे अलर्काची स्थिती झालेली आहे की तो ध्यान लावून बसलेला आहे ना हलतही नव्हता तो. असा तया पाहून तया हाती धरून बोले अत्रिनंदन अलर्का वचन ऐक हे आता तुझे मन न सोडील माझे ध्यान आता तू जाऊन बंधूचे दर्शन घ्यावे. मग त्याला दत्तगुरू हलवून उठवतायत आणि सांगतायत की अरे तू इतका माझ्या ध्यानात मग्न झालेला आहे तर तुला सोडवलं जात नाही पण आता उठ आणि जा म्हणे तुझ्या भावाचं दर्शन घे. तुझ्या भावाला जाऊन भेट म्हणे वनी. मग वनी जाऊन मद्रूपी लीन होऊन मदाकार अनुदिन निर्वासन राहसी असे वचन ऐकून अलर्क कर जोडून करीत असते स्तवन चित्ती ध्यान रोखुनी. आणि मग तू आता इथून जा म्हणे आणि माझ्या स्वरूपाशी तू एकरूप झालेला आहे तर आता माझ्याच रूपात माझ्याच आकाराशी तू ध्यान कर म्हणे आणि दररोज त्याच्यात लीन होशी म्हणे. मग तू असे ऐकूनी वचन अलर्क कर जोडून करीत असे स्तवन चित्ती ध्यान रेखुनी. पद नमो ब्रह्मदेवा नमो वासुदेवा नमो वामदेवा सुभावा शिष्टजन रंजना दुष्टजन भंजना दुःख भय तर्जना शोक शमना हीनजन माधवा दीनजन बांधवा तारी मज केशवा वारी भावा. तर तो दुर्जनांना मारणारा सज्जनांना सुख देणारा दुःख भय यांना भीती दाखवणारा शोक नाहीसा करणारा असा ते स्तुती करता येते. आणि हीन लोकांना श्रीकृष्णाप्रमाणे आधार असलेला दुःखी लोकांचा भाऊ असलेला असा कोण तर दत्तगुरू. दैत्यजन तापना पतितजन पावना अहितजन दाहना कोपदहना तापशमना भवा पापदमना शिवा तवपदी ह्या जीवा देविसावा. तर तू मनोविकारांना दूर करतो दैत्यांना पीडा देतो पापी लोकांना पवित्र करतो अयोग्य लोकांचा नाश करणारा आणि संसाररूपी त्रास नाहीसा करणारा त्याचप्रमाणे पापाचा नाश करणारा शिव असा तो आहे म्हणे. तर तू ह्या जीवाला विसावा दे असा हा अर्थ आहे. तू सच्चिदानंद प्रत्यगामा अभेद असे बोले वेद ते विशद कळले आता तू सर्व कारण सर्वाधार स्वेच्छेने झालासी नराकार अससी स्वेच्छाचार मनो दूर रूप तुझे. तर असा तू आहे म्हणे
आणि वाणी आणि मन यापासून तू कसा आहे तर लांब आहे म्हणे. तू कसा आहे स्वेच्छाकारी आहे म्हणे, स्वतः सर्व हे करणारा, असं ते स्तुती करतो आहे तो. ब्रह्मा आणि ईश या मायोपाधीचा भास, अविद्येचा भास जीव आणि प्रत्यगामा, अविद्या माया निरसता मग जीव ईशता, न भासे तत्वता अद्वैता तद्रूप. आणि मग अशा प्रकारे ज्ञान जर प्राप्त झालं तर अविद्या आणि माया सगळं निरसून जातं आणि जीव आणि शिव एकच आहे. म्हणजे आपला जीव आणि शिव म्हणजे ब्रह्म आणि हे एकच होतं व असं. अविद्या माया निरसता मग जीव ईशता, न भासे तत्वता म्हणजे वेगळं काही भासत नाही व. अद्वियता जो त्वद्रूप रज्जुवरी भुजंग, त्यापरी हे जग तुझे ठाई भासे सांग, ज्ञाने भंग होई जे, जे पूर्वी नसते अंतीही नसते, मध्येच भासते ते नसे कालत्रयी. जे पूर्वी नव्हतं, मध्येही नव्हतं आणि शेवटीही नव्हतं, तर ते काय असतं ते केव्हा सापडत नाही म्हणे. आता श्लोक आहे म्हणे. जव ब्रह्म होता, श्लोक आहे. आदावंतेचे यस्यांस्नी वर्तमानेपि तत्वथा, जे उत्पत्तीपूर्वी नाही आणि नाशानंतर नाही आणि वर्तमान काली दिसत नाही आणि असले तरी ते नसल्यासारखेच आहे असं. जव भ्रम होता तव जगाची सत्यता, वाटली ती आता तव प्रसादे नासली. आपला भ्रम होता, हे जग काय आहे ते सत्य आहे बा, पण आता तुझ्या प्रसादाने सर्व नाश पावलेलं आहे म्हणे. काय आहे ते सर्व खोटं आहे असं. तुझी दृष्टी पडता धन्य झालो आता, हरपली जीवता ब्रह्मता अंगी आली. तर आता माझ्या अंगामध्ये ब्रह्मत्व आलेलं आहे म्हणे. तू ब्रह्म साक्षात मला दिली प्रचित, अभेदे कळले द्वैत झाले शांत मी तू पण, तरी व्हावे भजन म्हणून माझे मन, विकल्प मानून हे भजन चालवी. अतएव मानी देव मी जीव तू शिव, मी भक्त तू देव भक्तिभाव असा. अशा प्रकारे तू आणि मी एकच आहेत हे अद्वैत मला कळालेलं आहे म्हणे. भजनाचा लाघव आनंदान सेवाव, हा भाव कोण म्हणे. असे प्रेमे करुण करिता आहे भजन, त्वद्रूपी लपे मन ध्याता ध्यान विसरून. अशा प्रकारे मी भजन जर केलं, तुझी स्तुती केली, तर माझं मन तुझ्याच चरणाशी लीन होऊन जातं आणि मी विसरून जातो म्हणे स्वतःला. लीन होताही मन त्याचे करू तहन, पुन्हा घडवू भजन आम्हाहीच करमणूक. ज्याला म्हणती अत्रिज त्याचे रूप षड्भुज, आवळे तो मज हो का अजवेद मते. तर असा जो कोण आहे अत्रिज म्हणजे दत्तगुरू, कसा आहे तो जनरहित आहे आणि तो मला आवडतो म्हणे असं म्हणतोय तो. तोची तू सगुण परी तुझे गुण, पूर्ण जाणे कोण अनंतपण गुण तुझं साजे. तर तू कोण आहे म्हणे असा, तू अनंत आहे म्हणे, तुझे गुण मी किती गाऊ, कोण पूर्ण गाणार आहे तुझे गुण. कधी कधी विप्र कधी विप्र, कधी दिसची क्षत्र कधी वैश्य कधी क्षुद्र, दिसची शंकर कधी तू. तर कधी ब्राह्मण दिसतो, कधी क्षत्रिय दिसतो, कधी क्षुद्र दिसतो, कधी काय असं दे, तर तुला कोण जाणणार आहे म्हणे. कधी बाल कधी वृद्ध, कधी किशोर कधी प्रौढ, कधी सुज्ञ कधी मूढ, असा गूढ वागसी तू. कधी होसी तू भोगी, कधी दिसशी रागी, कधी त्यागी विरागी, कधी योगी वासशी. तर तू कसा आहे कळतच नाही म्हणे. तो तू अपापविद्ध परिभासशी अशुद्ध, कधी शुद्ध कधी बुद्ध, कधी बुद्ध अबुद्ध सा. तर तू कसा आहे म्हणे, कधी म्हातारा दिसतो, कधी लहान दिसतो, कधी बाल दिसतो, कधी प्रौढ दिसतो, कधी सुज्ञ कधी कधी मूर्खासारखा दिसतो. असं तुझं गूढ वागणं आहे, तू काही कळतच नाही. कधी भोगी दिसतो, कधी विरागी दिसतो, असा तू आहे म्हणे. कधी जो कोणी पापाने ग्रासलेला आहे त्याला तू मुक्त करतो, पण तू अशुद्ध भासतो म्हणे, असा तू आहे म्हणे. जो तू मायाधीश सर्वेंद्रियाचा ईश, तूची विज्ञानेश तो तू अनिश भासशी. तर तूच हे आहे म्हणे, सर्वेंद्रियांचा ईश्वर तूच आहे म्हणे, पण तू कसा भासतो, ईश्वर नाही असा जीवासारखा तू भासतो म्हणे. असो हे तुझी लीला न कळे ब्रह्मादिकाला, हे अनंत लोकपाला असो तुला नमस्कार. होत असा ब्रह्मदेवाला जे काही कळत नाही असा तू अनंत आहेस म्हणे, तर तुला माझा नमस्कार आहे म्हणे. आमुचा मोक्ष हा तू समक्ष, वेद म्हणे जा परोक्ष तो तू अपरोक्ष आमासी. तू श्रुती शिरो गीत धर्माधर्मातीत, तूचे आमुचे अमृत हे निश्चित त्रिवाच्या. तर तूच आहे म्हणे सर्व. म्या करायचे केले मिळवावयाचे मिळवले,
पहावयाचे पाहिले, अनुभवले अनुभव्य. तर जे काही ज्ञान आहे ते मी आता जे काही मला मिळवायचं ते मिळवलं, जे काही अनुभवायचं ते अनुभवलं. आता तू आणि मी काही हे वेगळं नाही म्हणे. आता मी तू पण हे बोलेल कोण, प्रारब्ध अनुसरून तथापि बोलतो हा. आज्ञा जी आपुली ती शिरसा मानिली, असे म्हणून तो घाली पायी मिठी. तर म्हणे आता मला आज्ञा द्या असं म्हणून परत पायाला मिठी घालतो आहे आणि रडतो आहे. इति श्रीमत्परमहंस वासुदेवा आनंद सरस्वती विरचिते श्री दत्त महात्म्ये सप्तत्रिंशोऽध्यायः. श्री गुरुदत्तात्रयार्पितनमस्तु. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.